मृत्यूलाही मारण्याचा होता ज्याचा कावा, असा निडळ्या छातीचा एकमेव छावा. सत्तेसाठी औरंग्याने इमान ऐकलं होतं, मात्र दिल्लीत सतकतं ज्यात छत्रपती शंभूराजांसमोर झुकलं होतं. असे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा बलिदान मास आपल्याला प्रारंभ होत असताना पाहायला मिळतोय. 40 दिवस मरणाचा नंगानाद चालू होता, मात्र डोळ्यामध्ये एकही क्षणाचा मी म्हणेल भीती नव्हती, असं आम्ही नेहमी म्हणू. बॉलिंग ट्रॅक वरती वॉरियर ऑफ नानकर अक्षय थेटे पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स ऑफ द गुड गेम. मॅच इज ऑन. 3-2-1-0. लेट्स प्ले. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये धीरजच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे. धीरज होते शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, मात्र बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एवन क्वालिटीचा हात, दमदार चौकार पहिल्या बॉलवर हेमंतच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. नशिबाच्या 4 धावा. यावेळेस बॅटची एज हेस्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये मयूर दळवी होते आणि विकेट संपादित केलाय. पहिला धक्का बसतोय मोर्गन 11 मोहने संघाला. फलंदाज मैदानाच्या बाहेर हेमंत कोटशे खेळीचा होता असताना सुमित पाहायला मिळतील. मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा सुमित आता मैदानावरती पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. हेमंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले, जे बाद झाले आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी सुमित पाहायला मिळतील. वन ऑफ द बेस्ट प्लेयर या टीमचा विचार केला तर, आणि लांबच लांब दूरच दूर फटके मारण्यासाठी सुपरिचित असणारा आता सुमित मैदानावरती पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती वॉरियर ऑफ नानकर अक्षय थेटे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा धीरजच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक जरूर झाली, मात्र एकावरती एक दुसरा आदरा, धक्के पे धक्का, दुसरा धक्का बसतोय. 4 या आकड्यावरती गडी गमावलाय दुसरा फलंदाज सुमित. खेळीचा अंत. मोर्गन 11 मोहने संघाला धक्क्यावरती धक्का बसतोय. धक्क्यावरतून सावरले, लगेच दुसरा धक्का बसला आणि आता चौथ्या क्रमांकावरती आपल्याला किशोर पाहायला मिळतील. किशोरचं या मैदानावरती राहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अक्षय थेटे अँड कंपनी, मयूर दळवी इन ऍक्शन मध्ये. संकेत पॉइंट क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. धीरज आपल्याला पाहायला मिळतील स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील पीपी विक्रम देखील आहेत त्या समवेत. प्रवीण, त्यानंतर सोनू आम्हाला पाहायला मिळतोय. मनीष पाहायला मिळेल. सुभाष आज अक्षय कोळी अनुपस्थित आहेत, मात्र ते देखील मॅच एन्जॉय करत असतील यात शंका नाहीये. यावेळेस कट करायचा प्रयत्न. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये कोण विसरेल सेमीफायनलची मॅच. 1 चेंडू 6 धाव्यांची गरज असताना गोल्डन षटकार संकेतने ठोकला आणि मेगा फिनालेचं तिकीट मिळालं नानकर संघाला. असा संकेत आपल्याला पॉइंट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. धीरज स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये, त्याच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक जरूर झाली पहिल्या बॉलवरती, मात्र रनआउट त्याच्या माध्यमातूनच झाला. गुड फिल्डिंग धीरज. त्यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळेल. हे षटक जबरदस्त राहिलंय. पहिल्या बॉलवरती नशिबाच्या 4 धावा जरूर मिळाल्या, मात्र त्यानंतर 2 बॉलवरती 2 विकेट
ज्यामध्ये पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाले, दुसऱ्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये सुमितची विकेट. यावेळेस व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव फलकावरती 8. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसबत असताना 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल करण्यात आले. पहिल्या षटकाचा केस समाप्त आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 6 या आकड्यावरती. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे, ही विनंती असेल. धावफलक आपल्याला 6 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील कल्याण शहर प्रमुख माननीय श्री रविदादा पाटील साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, शिवसेनेचा आपल्या हक्काचा माणूस आणि शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ज्यांची ओळख आहे, असे कल्याण शहर प्रमुख माननीय श्री रविदादा पाटील साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि त्यांच्या समवेत उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, आमच्या सर्वांचे लाडके रमणजी तरे साहेब उर्फ रमणदादा यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान मान्यवरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि आम्ही नेहमी म्हणतो ना, ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो, आमचे आयोजक देखील मान्यवरांची वाट पाहत होते आणि मान्यवरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. संगीत बॉलिंग ट्रॅकवर फुलटॉस बॉल वळवलाय ऑन साइडला, व्ही शेप मध्ये, डीप मध्ये असतील अंकित. एक धाव कंप्लीट होईल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते मात्र 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक करेल ज्याप्रमाणे इथेही ओव्हर हाताळण्याचा प्रयत्न केला जातो. फुलटॉस बॉल जरूर होता, मात्र वेग नव्हता आणि त्यामुळे का होईना बॅटरच्या माध्यमातून जास्त पीस यूज करता आलं नाही. ऑन साइडला देखील वळवायचा प्रयत्न. लॉंग लेग क्षेत्रामध्ये घोषांकित क्षेत्र डिक्लेअर झोन आहे, तिथे बॉल साइड आणि तोपर्यंत मैदानावरती अजून एक धाव कंप्लीट. धावफलक जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचा हक्काचा आणि हाडाचा कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचारधारा जे संपूर्ण कल्याणमध्ये प्रसारित करतात. शिवसेनेची पताका आपल्या खांद्यावरती त्यांच्या माध्यमातून वाहिली जाते, असे आपल्या सर्वांचे लाडके कल्याण शहर प्रमुख माननीय श्री रविदादा पाटील साहेबांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत उद्योजन क्षेत्रामधील फार मोठं नाव, ज्यावेळेस आपण उद्योजक क्षेत्रामध्ये अगदी लिस्ट काढू, त्या लिस्टमध्ये अग्रगण्य असणारं नाव म्हणजे उद्योजक, समाजसेवक, दिलदार, दमदार व्यक्तिमत्व, एक डॅशिंग आणि रुबाबदार पर्सनॅलिटी असणारे आमचे रमणदादा तरे साहेब. आणि त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जवळपास मला आठवते 4 वर्ष पहिले रमणदादांची आणि आमची ओळख झाली होती. त्यावेळेस पासून पाठीवरती बक्षिसाची थाप दादांच्या माध्यमातून नेहमी मिळते आणि अगदी मोठ्या भावाप्रमाणे आमच्यावरती रमणदादा प्रेम करतात, अशी आमच्या रमणदादांची देखील उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. रमणदादा स्वागत आहे, वेलकम. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बेहतरीन छक्का. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. जबरदस्त एक्झिक्युशन ऑफ स्ट्रोक पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल वरती आला षटकार. आणि म्हणून तर म्हटलं जातं की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के घाव, अरे तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता.
मैदानावरती संघर्ष केला जातो आणि संघर्षाचा बिगुल जो वाजला गेला आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. आमचे तेजस सर बॉल द्यायचंय ही विनंती असेल. आमचे तेजस सर अँड कंपनी संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जबरदस्त कॅमेरा वर्क, ऑपरेटिंग आणि डिजिटल स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करू. आमचे तेजस सर स्वतः आहेत, त्यांच्या समवेत सचिन असतील, भाविक, ही त्रिमूर्ती आपल्याला सातत्याने गेले 4 दिवस पाहायला मिळते. नीट अँड क्लीन टेलिकास्ट, प्रोफेशनलिझम, क्लॅरिटी आणि क्वालिटी त्यांचं ब्रीद वाक्य आहे. जवळपास एका वर्षामध्ये 97,000 सबस्क्रायबरचा पल्ला गाठला आणि तुमचं प्रेम असेल तर 1 लाख आपण या हप्त्यामध्येच पूर्ण करू. त्यामुळे विनंती आहे, जर पहिल्यांदा असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटला जो बेल आयकॉन आहे त्याला हिट करा. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो शुभम जाधव. माझ्यासाठी जर पाहायला गेलं तर माझा वन ऑफ द फायनेस्ट, वन ऑफ द फेवरेट प्लेयर शुभम. आणि मार्क माय वर्ड, पुढच्या 5 वर्षांमध्ये शुभम हा एक मोठा खेळाडू बनणार आहे. वेगाचा बेताज बादशाह म्हणून या खेळाडूची ओळख आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा मी पाहिलं होतं सरपंच चषकामध्ये PC4 फॉर्मॅटमध्ये सरवलीच्या मैदानावरती खेळत असताना, त्यावेळेस अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. त्यानंतर अगदी घरचे संबंध होते आमचे शुभमशी आणि शुभमने त्यावेळी स्वतःला सिद्ध केलं होतं. एकदम जबरदस्त खेळाडू, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतो असा शुभम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अनसंग वॉरियर, अनसर हिरो आहे हा खेळाडू. गपचूप काम करून जातो, समोरच्या संघाला पण कळत नाही. 3 ते 4 धाव्यांचं षटक फेकतो असा खेळाडू शुभम पाहायला मिळतोय. धावफलक एका धावेने पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. सेकंड गॉड ऑफ क्रिकेट अर्थात विराट कोहली, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम इन एनी फॉर्मॅट, T20 टेस्ट किंबहुना ODI, 50+ ॲव्हरेज ज्यांचा असा विराट कोहली आणि त्यांचा जर्सी क्रमांक 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. टप्प्याचा बॉल जबरदस्त, प्रचंड वेग, वेगाची भीती, वेगाचं भय काय असतं मैदानावरती दाखवत असताना. अचूक लाईन, अचूक लेन, अचूक टप्प्यावरती भेदक मारा ही ओळख आहे खऱ्या अर्थानं शुभम जाधव यांची. आणि मी म्हटलं होतं की इकॉनॉमिकल षटक हाताळण्यासाठी हा खेळाडू सुपरजित आहे. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि धावफलक 18 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. एका ओव्हरमध्ये 3-4 धावा देऊन जातात असे खेळाडू आहेत. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी नक्की निर्माण झाली होती. अंग येत होते डीप मध्ये. मैदानावरती बघता बघता 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात आला. बॅटची एज आणि फलंदाज बाद. विकेटचं होत असताना पतन. धक्का क्रमांक 3 मैदानावरती लागत असताना बॅटर राजाच्या खेळीचं होत असताना अंत. राजा बॅक टू दी पवेलियन. राजाच्या खेळीचा अंत झालाय, मात्र आता बॅटर मैदानावरती आलेत. सदा रक्षणाय खलनिग्रहणाय, अर्थातच पोलीस प्रशासकीय अधिकारी मिस्टर सचिन सर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे अन्यायाविरुद्ध ते बॅटिंग करतात, आता मैदानावरती तशीच बॅटिंग करणं गरजेचं आहे. आम्ही सातत्याने उल्लेख करतो की खाकी वर्दी वालों का अलग ही फसाना है, तीर भी चलाना है और परिंदों को भी बचाना है. अगदी सचिन सर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय रविदादा पाटील साहेब जे कल्याण शहर प्रमुख आहेत, त्यांच्या मार्फत आपल्याला द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज देखील 25,000चं सौजन्य झालंय. आपण त्यांचं मनापासून आभार व्यक्त करू, कारण हाक तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे कल्याण शहर प्रमुख फक्त नावाने नाही तर कामाने देखील प्रत्येकाच्या मध्ये भिनभिनलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे रविदादा पाटील सर. आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. अमरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय रविदादा पाटील साहेबांचं. शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, हाडाचा आणि रक्ताचा शिवसैनिक आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार संपूर्ण कल्याण नव्हे संपूर्ण ठाण्यामध्ये जे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रचार करतात, असे आपल्या सर्वांचे लाडके रविदादा पाटील साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मायेची आपुलकीची दमदार उपदार शॉल पाठीवरती पांघरून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय आपल्या सर्वांचे आदर्श, आयडियल आणि आयडॉल असणार व्यक्तिमत्व
आपल्या सर्वांना ज्यांची प्रेरणा आहे असे आपले प्रेरणास्थान अर्थातच रविदादा पाटील साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान यो मुख्य मंचावरती करतोय। त्यानंतर उद्योजन क्षेत्रामधील फार मोठं नाव, उद्योजक, समाजसेवक, दिलदार दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे रमण शेठ तरे साहेब आणि त्यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करतोय। रमणदादा तरे साहेब आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत। एक रुबाबदार डॅशिंग पर्सनॅलिटी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे रमणदादा तरे साहेब आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय। अगदी आपण म्हणतो की स्वतःच्या सक्सेसफुलनेसचा डंका पेटवावा, पाय जमिनीवरती असावे आणि आकाशाला हात भिडावे असं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके रमणदादा तरे साहेब आणि तरे साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। आणि त्यांच्या समवेत कल्याण शहर प्रमुख शिवसेना आदरणीय रविदादा पाटील साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो। आप आए बाहर आई, मौसम व रंगीन खुशियां छाई, दोन्ही मान्यवरांचा आपण करूया मनापासून आभार। रमणदादा थँक्यू सो मच, आपलं मनापासून आभार असेल। आणि जाऊया मॅचच्या दिशेला जिथे 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 20 या आकड्यावरती पाहायला मिळतोय। शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती, बॉलर तयार, अंकित पाहायला मिळेल ड्राइव्ह करत असताना 20 शेप मध्ये लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय, मिळेल फक्त आणि फक्त सिंगल। धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 21 ऑन द बोर्ड, 21 धावा या फलकावरती पाहायला मिळतील। एस्टनच्या मागे मास्टर माइंड मयूर दादा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। थँक्यू सो मच। कॉमेंटेटर साठी देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू। धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 22 या आकड्यावरती, बॉल द्यायचे विनंती असेल। दोन बॉलचा खेळ झालाय, अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे। धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 22 या आकड्यावरती। यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये फटका दमदार पाहायला मिळतोय, बॉल निघून चला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, थ्रू द कव्हर, ओव्हर द टॉप, ओ चिठी एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून बेदून बॉल सीमारेषा पलीकडे आलेला हा दमदार असरदार खणखणीत चौकार। जबरदस्त एक्झिक्युशन ऑफ स्ट्रोक पाहायला मिळतोय। धावफलक 26 या आकड्यावरती पाहायला मिळेल, 26 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट। आता या मॅच मध्ये यलगार सुरू झालाय, 4 षटकांमध्ये धावसंख्या 35 पर्यंत गेली तर एक फायटिंग टोटल नक्की मैदानावरती उभा राहील। मुर्गन 11 मोहने संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे। दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर नानकरचे सर्व खेळाडू आहेत, यांचा बॅटला बॉल लागला ना तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जातो। आम्ही यांच्यासोबत प्रॅक्टिस केली त्यामुळे आम्हाला माहिती आहे, खतरनाक खेळाडू आहेत, खुखार प्लेयर आहेत। यावेळेस लाईन पाहावी लागेल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव फलकावरती 8, धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 27 या आकड्यावरती। 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडूचा खेळ अजून देखील आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय। मुर्गन 11 मोहने विपक्ष नानकर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। बॅटची एज, चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, थर्ड मॅन डिक्लेअर झोनला, फाडेल बॉल आणि तोपर्यंत एक धाव डिक्लेअरची 8, टीमची टोटल 28 या आकड्यावरती। 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत। धावफलक आपल्याला 28 या आकड्यावरती पाहायला मिळेल, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत। गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर, ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न जरूर होता मयूर तळवी, जरूर बॉलला गॅदर करण्यासाठी आलेले। एक बाय शेख धावा टीमच्या टोटल मध्ये। धावफलक आपल्याला 29 या आकड्यावरती पाहायला मिळतोय। एज ऑफिशियल कृष्णा केणे सर, बायकर मॅन, बाहुबली पॅनलचे सर्व आहेत आमचे बाहुबली पंच कृष्णा केणे सर। एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक जबरदस्त खेळाडू आणि एक जबरदस्त पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे संपूर्ण पंचकृषीमध्ये,
जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा होतात, मुरबाड परिसर असो, बदलापूर परिसर असो, कल्याण ग्रामीण परिसर असो, शहापूर परिसर असो, पडगा असो, आमने लोणाड असो, आवर्जून सरांचा उल्लेख केला जातो. असे आमचे कृष्णा केणे सर. डॉट बॉलने षटक क्रमांक 14 समाप्त, धावफलक 29 या आकड्यावरती 30 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 30चं टार्गेट. पुढील मॅच आपण टॉस देखील करणार आहोत. एकीकडे संघ पाहायला मिळेल सौर, दुसरीकडे बापगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. बापगावचे संपूर्ण टीमच उपस्थित आहे आणि सौर टीम आपल्याला विनंती असेल. सौरवाले, सोरगाव, येस, सोरगाववाले उपस्थित आहेत. चला विनंती असेल टीम बापगाव, लवकरात लवकर आपण कॅप्टनला पाठवून द्यायचं, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. टीम बापगाव. मयूर दादा 30 धावांचं लक्ष आहे. 30चं टार्गेट. सोनू देखील इन ॲक्शन मध्ये. सोनू जाधव माझा फेवरेट प्लेअर. आणि भावा मी बोललोय की मार्क माय वर्ड 5 वर्षांमध्ये मोठा खेळाडू बनणार आहे, तर बन मेरी लाज रख. आणि तू नक्कीच चांगली कामगिरी करशील, अपेक्षा तुझ्याकडून आहे. मॅच मध्ये टॉस झाला नाही, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बघा, ही सूचना आम्ही सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिल्या दिवसापासून आम्ही 2 चेंडूंची पॅनल्टी दिली आहे आणि जर आपण उपस्थिती दाखवली नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बापगाव संघ उपस्थित आहे. सुरगाव संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. माननीय श्री बाळरामदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल मान्यवरांना आपण उपस्थिती दाखवायची आहे. 4 वर्षी मॅच आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय बापगाव संघाने. बापगाव संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर डिसिजन फिल्डिंगचा असेल. वेदांत डेव्हलपर्स आई गावदेवी क्रिकेट संघ सोरगाव ब संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. सुमित पहिला बॉल घेऊन आलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल. अंकित दळवी आणि अंकित दळवीच्या सोबतीला अक्षय थिटे. बॉलिंग ट्रॅकवरती सुमित पाहायला मिळतील. मयूर दळवी, संकेत दळवी, अंकित दळवी, तिन्ही भाऊ या टीम मध्ये खेळतात. 3 भावांची जोडी आहे.
फुलटॉस बॉल अंकितच्या माध्यमातून ड्राईव्ह करण्यात जरूर आला होता. चेंडू पडला नोमॅन्स लँड मध्ये. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होईल. बघता बघता 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलंय 3 या आकड्यावरती. 30 धावेंचं एक मापक लक्ष आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 7.50 आस्किंग गती आहे. आणि मैदानावरती कुठेतरी संघ थोडासा पाकफूट वरती पाहायला मिळेल. मुर्गन 11 मोहने संघ दुसरीकडे, नानकर संघ फ्रंट फूट पोझिशन वरती पाहायला मिळतोय. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये असतील फिल्डर, मात्र बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंकितच्या बॅट मधून त्याच्या इनिंगचा पहिला ब्लास्ट. नानकर गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. स्कोरर आम्हाला जॉईंट होत आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, ज्याला सिद्दीक बाबे सर म्हणतात की भिंगरी शॉट. अगदी तोच मारायचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलशी होत असताना समाप्ती. धावफलक 9 या आकड्यावरती. गौरवने जबरदस्त स्कोरिंग केली आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. त्यावेळेस फक्त दिशा दाखवली. दशा खराब करायचा प्रयत्न जरूर आहे. मिळेल सिंगल. धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अजून 20 धाब्यांची आवश्यकता फक्त आणि फक्त. 10 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. दहा धावा फलकावरती. सुमित तयार. यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये जबरदस्त स्ट्रोक. कट करत असताना बॉलला पाठवून दिलंय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकाचा केस समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड म्हणजे विजयासाठी अजून देखील 16 धाब्यांची आवश्यकता. व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ शुभन गिल मध्ये एक ती खऱ्या अर्थानं नजाकत होती की ते कव्हर क्षेत्रामध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये कटच्या स्वरूपामध्ये धावा चौकार वसूल करायचं. लेट कटचा देखणा नजराणा इथे देखील पाहायला मिळाला. धावफलक 14 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. 16 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 5.33 ची आस्किंग गती, आस्किंग रन रेट असेल. विशाल बॉलिंग ट्रॅक वर. स्ट्रायकिंग एंड वरती अंकित दळवी 4 बॉल 9 वरती खेळत आहे, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला. दुसरीकडे अक्षय थेटे 2 बॉल 5 वरती, त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. 5 धावा अक्षय थेटेच्या माध्यमातून. अंकित दळवीच्या माध्यमातून 9 धावा आतापर्यंत म्हणल्या गेल्यात. एकूण पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. मान्यवरांची रेलचेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर सर्व मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावफलक 30 धाब्यांची गरज आहे. टार्गेट 30 आहे. थोडंसं स्पीडअप करणं बंधनकारक आहे, अनिवार्य असेल. पुढील मॅच बापगाव विपक्ष वेदांत डेव्हलपर्स आई गावदेवी क्रिकेट संघ सौरगाव बी अशी आपल्याला लढत पाहायला मिळेल. यावेळेस फुलटॉस बॉल जरूर होता. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. नो बॉल. वेस्ट ऑफ वाईट बीमर पंचांनी बॉल घोषित केलाय, त्यामुळे उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. 16 धावा फलकावरती. 14 धाब्यांची अजूनही आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 14 धाब्यांची आवश्यकता. 18 बॉल आणि 14 धावा असं समीकरण पाहायला मिळतं. फ्री हिटचा बॉल आहे. हा डावखोऱ्या जो हाताचे ज्या वेळेस बॅटर असतात लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, त्यावेळेस मी म्हणेन डोकेदुखी असते फिल्डिंग टीमसाठी. डोकेदुखी, कारण आय साइड सेट होत नाही आणि तेच महत्वाचं असतं. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये असतील फिल्डर, स्वतःला सावरतायत, मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे. फुलटॉस बॉल फ्री हिटचा बॉल होता, म्हणजे डबल धमाका. दुधामध्ये साखर पडावी, दुग्ध शंकरा योग निर्माण व्हावा, अगदी तसाच योग होता. मात्र कुठेतरी बॅटरने ब्रेड अँड बटर बॉलच्या संधीला कॅश इन करू शकला नाही. धावफलक 17 या आकड्यावरती. 17 बॉल आता 13 धाब्यांची आवश्यकता. 14.57 चा करंट रन रेट आहे. लेस दॅन 5 म्हणजेच 5 पेक्षा कमीचा.
रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय 4.59 रिक्वायर रन रेट असेल. मिळेल इथे सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेच्या देखील प्रयत्नामध्ये 3 धावा कंप्लीट. क्या बात है. साज बाज और ताज. मैदानावरती सिंगल डबल आणि 3 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. प्रति षटकामागे 15 ची करंट गती आहे. दुसरीकडे जर पाहायला गेलं अक्षय थेटे, अंकित दळवी दोघेही जबरदस्त क्रिकेट खेळत आहेत. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट. समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. फिल्डरने मिस्टेक केली, लगेच तिसरे धाव कंप्लीट. उलटाच बॉल ऑन साइडला वळवलाय. टीपमध्ये असतील फिल्डर सुमित. फिल्डिंगला जवाब पाहायला मिळेल. इथे लेझी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. अक्षयला वाटलं कदाचित हा बॉल चौकारासाठी देखील जाऊ शकला असता, मात्र तसं झालं नाही. आता समीकरण येऊन ठेपले. विजयासाठी 9 धावेची आवश्यकता असेल. 15 बॉल 9 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज देखील तयार बॉलिंग ट्रॅकवर. फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. चेंडू चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता अगदी आपल्याला पाहायला मिळेल सिंगल धाव कंप्लीट झाली है. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 22 रनों के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान पर. अक्षय थेटे और अंकित दलवी ये 2 खिलाड़ी हमें मैदान के अंदर देखने को मिलेंगे. पूरी तरीके से इस मैच में ड्राइविंग सीट के ऊपर इस मैच को ड्राइव करते हुए टीम गावदेवी नानकर देखने को मिल रही है. गेंदबाज तैयार विशाल. फिर से एक बार. इस बार गेंद स्लॉट में थी, खोद के निकाला. कवर क्षेत्र में कोई खिलाड़ी मौजूद नहीं. गेंदबाज ने दिया मौका. बल्लेबाज अक्षय ने मारा बेहतरीन चौका. 4 रनों के लिए बेहतरीन स्ट्रोक. बढ़िया तरीके से बल्लेबाजी करते हुए अक्षय थेटे बिना किसी विकेट के नुकसान पर 26 रन. स्कोर कार्ड हमें देखने को मिल रहा है. 4 रनों की अभी भी आवश्यकता. 13 गेंदें और 4 रन. एक ऐसा लक्ष्य, एक ऐसा इक्वेशन जिस इक्वेशन के पीछे दौड़ते दौड़ते आप बहुत बढ़िया बल्लेबाजी की. 30 रनों का लक्ष्य था और 30 रनों का पीछा करते करते पहले और दूसरे ओवर में बहुत बढ़िया बल्लेबाजी देखने को मिली. ऑन साइड पे बड़ा स्ट्रोक, लेकिन डीप में फील्डर रहेंगे. कैच की संभावना. कैच लपकते हुए पहला विकेट, पहला झटका 26 रनों के ऊपर. अक्षय थेटे यहां पर पवेलियन की दिशा में पहली विकेट 26 रनों के ऊपर. देखिए बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे. यहां पर फुल टॉस गेंद थी, ललचाया और ललचाते हुए विकेट की प्राप्ति की. लालच बुरी बला है, हम हमेशा कहते हैं, और वही देखने को मिला. फुल टॉस गेंद के ऊपर ऑन साइड पे बड़ा लॉफ्टेड स्ट्रोक मारना चाहते थे, लेकिन यहां पर विकेट की जड़ी, विकेट का पतन लगते हुए 26 के ऊपर यह पहला विकेट. प्रवीण देखने को मिलेंगे इन एट नंबर 3. अंकित दलवी स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज देखने को मिलेंगे. बॉलिंग ट्रैक के ऊपर ओवर नंबर 3 में कौन से खिलाड़ी रहेंगे? हेमंत कोट या फिर कोई और? बॉलर नेम हम तक पहुंचाना है. रिक्वेस्ट रहेगी मुर्गन 11 टीम. सागर देखने को मिलेंगे. सागर पगारे. 12 गेंदें, जीत के लिए 4 रनों की आवश्यकता. अंकित दलवी स्ट्राइकिंग एंड के ऊपर दाहिने हाथ के अटैकिंग इंटेंट, अटैकिंग अप्रोच दिखाने वाले एक बेहतरीन कलात्मक खिलाड़ी अंकित दलवी. स्ट्राइकिंग एंड के ऊपर, नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर प्रवीण देखने को मिलेंगे. 12 गेंदें, जीत के लिए 4 रनों की आवश्यकता रहेगी. इस बार फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइड के दिशा में अलोंग द कारपेट गेंद जाती हुई मिडविकेट क्षेत्र में. अब 11 गेंदें, जीत के लिए 3 रनों की आवश्यकता रहेगी. सिर्फ और सिर्फ दिशा दिखे हुए प्रवीण देखने को मिलेंगे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. प्रवीण छक्का मार के मैच जीता पाएंगे या नहीं, ये बड़ा सवाल है. 11 गेंदें, जीत के लिए 3 रनों की आवश्यकता. सागर गेंदबाज मैदान के अंदर इस तीसरे ओवर में. खट करने का प्रयास जरूर था, लेकिन डॉट गेंद, बिंदी गेंद. 10 गेंदें, 3 रनों की आवश्यकता. रिक्वेस्ट रहेगी टीम बापगांव और टीम वेदांत डेवलपर्स आई गावदेवी भी, सौरगांव भी, मैच के लिए आप रेडी हो जाए. जैसे मैच खत्म हो जल्द से जल्द हम अगली मैच भी शुरू करने वाले हैं. 26 रनों के ऊपर स्कोर कार्ड देखने को मिल रहा है. माफ कीजिएगा 27 रनों के ऊपर. इस बार फिर से एक बार बढ़िया गेंद सागर के माध्यम से. डॉट गेंद, बिंदी गेंद. नौ गेंदें, 3 रनों की आवश्यकता रहेगी. इस बार ऑन साइड में फिर से एक बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे. डॉट बॉल, फिर से एक बार डॉट बॉल.
क्या बात है, इस मैच में रोचकता निर्माण हो रही है। लेकिन कहा जाता है कि आप कितना, तीनों गेंदें डॉट है, आप कितना भी चाहो, जब आधे से भी कम रन चाहिए तो आपको हर गेंद के ऊपर प्रयास करना जरूरी है। यहाँ पर नानकर टीम के माध्यम से हम कह सकते हैं कि एक्सपेरिमेंट किया जा रहा है कि भाई तू खेल ले, जी ले अपनी जिंदगी। 27 रन स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाज फिर से एक बार तैयार, इस बार बढ़िया स्ट्रोक जरूर था लेकिन बॉलर बैक ड्राइव, विकेट का पतन, बैटर आउट। यहाँ पर इंटेंशनली मैं कहूंगा विकेट सैक्रिफाइस की बल्लेबाज प्रवीण ने, और दूसरे विकेट का पतन। नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर पॉपिंग क्रीज में बैट ग्राउंडेड नहीं थी, यही अंपायर ने देखा और गेंदबाज के माध्यम से बढ़िया टेक, और उसके बाद विकेट का पतन नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर रनआउट के माध्यम से। ये दूसरा विकेट, प्रवीण आउट। 7 गेंदों में 3 रनों की आवश्यकता। 13 गेंदों में 4 रनों की आवश्यकता थी, लेकिन उसके बाद इस तरीके से गेंदबाजी होगी किसी ने सोचा नहीं था। पिछले 6 गेंदों के ऊपर केवल 1 रन खर्च की सागर ने, लेकिन अब इस मैच में अंकित स्ट्राइकिंग एंड के ऊपर आ चुका है। नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर उनके बड़े मियाँ, छोटे मियाँ बड़े मियाँ सुभान अल्लाह हम हमेशा कहते हैं। इस बार सिर्फ और सिर्फ दिशा दिखाई, मिडल में फील्डर थे, उनके बगल से गेंद जाती हुई लॉन्ग ऑन क्षेत्र में, फील्डिंग बढ़िया, 1 रन मुकम्मल। और इसी के साथ स्कोर कार्ड में तब्दीली, स्कोर कार्ड जाके पहुंचा है 28 रनों के ऊपर। 3 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 28 रन। अब जीत के लिए इक्वेशन रहेगा 6 गेंदे 2 रनों की आवश्यकता, केवल 2 रनों की आवश्यकता है। हमने एक मैच देखी थी इंटरनेशनल लेवल की मैच, एक तरफ पाकिस्तान दूसरी तरफ ऑस्ट्रेलिया। गेंदबाज ग्लेन मैक्सवेल गेंदबाजी कर रहे थे, 6 गेंदों में 2 रनों की आवश्यकता थी और 2 रन डिफेंड कर दिए थे ग्लेन मैक्सवेल ने। कुछ उसी तरीके का चित्र इस मैच में भी हमें देखने को मिलेगा क्या, क्योंकि अब 6 गेंदे 2 रन, पाकिस्तान के खिलाफ वो मैच थी, 6 गेंदों में 2 रन डिफेंड हो चुके हैं। इंटरनेशनल क्रिकेट में पाकिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलिया इंटरनेशनल क्रिकेट की ओडीआई वो मैच चल रही थी, 6 गेंदों में 2 रन डिफेंड हो चुके थे। और देखते हैं हेमंत कोट के कंधों पे जिम्मेदारी 6 गेंदे 2 रन डिफेंड करने के लिए, कुछ ऐसे ही चित्र इस मैच में देखने को मिलेगा या नहीं। इस बार स्ट्रोक बढ़िया, गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए मैच होती हुई फिनिश, और मैच जीता टीम नानकर ने। कांग्रेचुलेशन टीम नानकर, हार्ड लक और टफ लक हम देंगे मोर्गन 11 मोहन ने टीम को। खुद का ख्याल रखिए प्लीज, रिक्वेस्ट रहेगी, खुद का ध्यान रखिए, खुद का ख्याल रखिए। प्रतीक काँग्रॅच्युलेशन बाबा। जाऊया आपण पुढील मॅचच्या दिशेला। पुढील मॅच एकीकडे संघ वेदांत डेव्हलपर्स आई गावदेवी क्रिकेट संघ सौरगाव बी, तर दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच बापगाव। दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत आपण नक्की पाहणार आहोत। मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळतोय, मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट, ज्याने जबरदस्त कामगिरी केली असा अंकित असेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। अंकित मॅन ऑफ द मॅच असेल। अंकित असतील मॅन ऑफ द मॅच। अंकित आपण यायचंय, आपण असाल मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे। जबरदस्त खेळ अंकितने, आम्हाला आठवते ज्यावेळेस नानकरची स्पर्धा आम्ही कव्हर करत होतो त्यावेळेस खांडवा संघाविरुद्ध 1 बॉल 7 धावांची गरज असताना अंकितने गोल्डन षटकार मारला होता। असा अंकित आपल्याला पाहायला मिळतोय मॅन ऑफ द मॅच। प्रवीणजी कंसे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच नानकर संघाला। वेल प्लेड अंकित ब्रदर, कीप ग्रोइंग कीप शायनिंग। तुला आणि नानकर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी। जाऊया पुढील मॅचच्या दिशेला। एकीकडे संघ वेदांत डेव्हलपर्स आई गावदेवी क्रिकेट संघ सौरगाव बी, तर दुसरीकडे संघ पाहायला मिळेल बापगाव। जशी सामन्याला सुरुवात होईल, खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकाल आपण आपल्या सर्वांचे लाडके विश्वासी केणे सरांचा आणि त्याच्या सुमधुर वाणीतून। खेळाचं पहिलं सत्र एक जबरदस्त समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे, सातत्याने चर्चेमध्ये मी म्हणेल आता 4
व्यक्तिमत्व आहेत. पहिले म्हणजे मथुर, दुसरे म्हणजे सोन्या, तिसरे म्हणजे बकासूर आणि